आता आलेली आहे मी शेतामध्ये आणि हे बघा हे तेव्हा हरभरा आणि करडा पेरलेलं रान आहे। त्याच ह्या कोपऱ्याला आम्ही लसूण लावायचं ठरायला, कारण की इथंच ही असं बोर आहे। बोर पासून जवळ पाणी नेहमी द्यावं लागतं ना लसणाला कांद्याला पाणी, म्हणून मग इथले इथंच असं जवळ पाणी देता येतंय, म्हणून इथं आम्ही वाफे करायला लागला। त्या ट्रॅक्टरवाल्याकडून आहे ना ते पाठीमागलचं चाक असं वर करून बी न पडता आम्ही असं रान मोकळं ठेवलंय आणि ही मऊ रान त्याकडून करून घेतले आणि आता ही वाफे करायला चालू आहे। आणि हे असे एवढ्या अंतराची वाफे करायला लागलेत। आता ही 5-7 वाफे करणार आहे मी लसूण लावण्यासाठी आणि भाज्या सगळ्याच भाज्या लावण्यासाठी। हे असं एवढं पूर्ण रान असं मी न पेरता ते रिकामं ठेवलंय, त्याकडून फक्त पाळी घालून घेतली त्याला। इकडून वाफे करायचे का तिकडून वाफे करायचे असे आमच्या दोघांची आधी भांडणं झाली आणि नंतर हे का आता हे असं सोल्युशन झालंय। असे इकडे एक वाफा आणि त्या शेजारी एक वाफा, असे 2 वाफे झालेत आणि आता आमच्या मालकाचा थोडा दम झालेला आहे। थोडं पाणी प्या हो, पाणी पिऊन करा। छान झालेत बघा ह्या बारीचे 4 पण वाफे मस्त झालेत, मस्त असं कडणी आता दंड काढून दिलं का पाणी मुरते त्याच्यामध्ये, मस्त छोटे छोटे छान 4 पण वाफे झालेत। हे असं कडणी दंड पाणी जाण्यासाठी बी ठेवलं तर जमणार आहे। झाले की मग आता लास्ट ना, बस करा मग। आणि आता वाफे झालेले आहेत करून आणि आमच्या मालकाचा पण झालेला आहे दम। आता त्यांना दिली मी केळी खाण्यासाठी आणि मी करायला लागले हे लसणाचे असले गड्डे काढायले। हे ह्याच्यातलं बी का कधीही चांगलं मोठं आणि चांगलं राहावं। मग काही लसणामध्ये हे काही असं फुसूक लसूण असते, हा लसूण लावायचा नाही। मग ह्याच्यातली मी का ही चांगली जी मोठी अशी निब्बर जी आहेत ना लसणाचे गड्डे आपल्या, ही लसणाच्या गड्डे आधी काढून घेते आणि लावण्यासाठी हे असं निवडून आधी घेते ह्यातला चांगला आणि मग नंतर तयार करते लावण्यासाठी। काही लसणामध्ये असं 2 प्रकारचे लसूण आहे आणि ही लाल दिसायला का ही प्युअर गावरान आहे बघा, आणि काही पांढरे आहेत। ती पांढरे आहे ना मी लावणार नाही, असं गावरान असलेलं सगळं असं लावा म्हणायले। कारण गेल्या वर्षी एक वाफा गावराने आणि एक असं सरकारी लावला होता, त्याच्यातले आता मी फक्त गावरान असं गावरान कसं ओळखायचा, तो काही असं लाल कलरचा असलं ना लसूण ती गावरान असते। ही अशा पाकळ्या करून घेते मी आता आधी। आणि एक पक्क लक्षात ठेवायचं की ह्याच्यामध्ये ही फुसका लसूण अजिबातच आला नाही पाहिजे। हे सगळे चांगले हो का, हे असं फुसूक असलेलं अजिबात घ्यायचा नाही। हे चांगला असा निब्बर जी जड असते ते घ्यायचा। गेल्या वर्षी हे असा लसूण एकत्र करून मस्त जमा करून पेंड्या बांधल्या आणि त्याची शेंडी वरी बांधून वरी असं दोरीवर टांगून ठेवला होता। असं विकायला येत आहे तसं सगळ्या गड्ड्या काढून जमत नाही। जे आपण असं जर कायम लसूण ठेवला तर ही लसूण लवकर मरत असते आणि ही पाकळीचं जे असं लसूण ठेवला ना वर्षानुवर्ष व्यवस्थित राहते त्याला। म्हणून का कधीही ध्यानात ठेवा, ही बाजूला काढून कधीच ठेवायचं नाही। लई दिवस जर तुम्हाला टिकवायचा असला तर ही पाती सहितच ठेवायचा। ही आहे गावरान लसूण मी सांगितले का तुम्हाला, हे असं लाल कलरचं असते। पांढऱ्याच्या लसणाच्या पाकळ्या मोठ्या असतात पण त्याला वासच नसते जास्त। ही आहे ना जरा बघा लसणाची पाकळी सोलू द्या, सनसन असं वास येते। ही असं गावरान छोट्या पाकळ्या पण चांगलं असं गावरान लसूण आपण जी बी लावल तीच येते की हो, आपण काय करत चालला ही असले बियाणे बुडवीत चालला। म्हणून हो का हे आता मी असं गावरान लसूण लावायला लागलेले तुम्हाला दाखवते। आणि हे लसणाचं अंतर का हो का, ही एक असं लाईन आहे आणि ही एक लाईन आहे। एवढ्या असं बारक्या इतीचं अंतर असलं असं ठेवायचं आणि असं लसूण लावायचा। आणि हो का ही एक आणि त्याच्या शेजारी 4 बोटाच्या 3 बोटाच्या अंतरावर ही एक,
हे असं लसणाचं अंतर ठेवायचं. अशा प्रकारे आज दिवसभर भरपूर झालेलं आहे काम. लसूण झाला, परत पाणी देऊन झालं, आणि आता पूर्ण दिवस गेलेला आहे. आणि आम्हाला दूध घेऊन जायचं आहे आता लातूरला. आणि मी ऊस घेतलाय थोडा, आता वज घेऊन जाण्यासाठी गाडीची वाट बघायले. चला भेटूया नंतरच्या व्लॉगमध्ये. ओके.